नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची ईडी कडून चौकशी सुरू आहे. जमीन खरेदी प्रकरणात नवाब मलिक यांची गेल्या 8 तासांपासून चौकशी केली जाते. नवाब मलिक यांच्या या ईडी चौकशीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. ईडी कार्यालयाच्या समोर धडक देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण ईडी कार्यालयाच्या बाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा सुरक्षेचा आढावा घेतला आणि सुरक्षा व्यवस्था ईडी कार्यालयाच्या बाहेरची अधिक वाढवली गेली आहे. या संपूर्ण बातमीच्या बद्दलचे अधिक तपशील देण्यासाठी आता आपल्या सोबत आपले प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणाहून आहेत. आपल्या सोबत आता विशाल पाटील आपले प्रतिनिधी आहेत. उदय जाधव मंत्रालयातून थेट आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. तर स्वाती लोखंडे डोके आपल्या प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेरून आहेत. सुरुवातीला मी विशालकडे जातोय. विशाल, ईडी कार्यालयामध्ये नेमकं काय सुरू आहे? 8 तासापेक्षा जास्त काळ उलटून गेलेला आहे. चौकशीतून काय नेमकं समोर आलं, कळू शकलंय का? ईडी कार्यालयाबाहेरची काय स्थिती आहे? नक्कीच विलास, खरं तर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची जवळपास 8 तास होऊन झाले. अद्यापही चौकशी जी आहे ही सुरू आहे. खरं तर कुर्ल्यातील ज्या पद्धतीनं गोवावाला कंपाऊंडचा जमीन व्यवहार झालेला आहे त्या बाबतीत ईडीच्या हातात काही महत्त्वाचे पुरावे आल्यानंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची चौकशी जी आहे ती सुरू केलेली आहे. आणि आत्ता ईडी कार्यालयाच्या बाहेरची जर आपण स्थिती पाहायला गेलं तर आपण बघू शकतो की सीआयएसएफचे जवान जे आहेत, जे ईडीचं मुख्य प्रवेशद्वार आहे या ठिकाणी जवळपास हे 20 ते 25 जवान तैनात करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सुद्धा जो आहे तो या परिसरात पूर्णपणे तैनात करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत हे आक्रमक झाले होते. थोड्या वेळापूर्वी काही कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयासमोर येऊन घोषणा दिल्या. त्या कार्यकर्त्यांना सुद्धा पोलिसांनी बाहेर काढल्यानंतर आता मात्र या ठिकाणची पोलीस बंदोबस्त व्हायला गेला, तर सुरक्षा जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे. आणि दुसरीकडे नवाब मलिक यांची चौकशी जी आहे ती अद्यापही ईडी कार्यालयात सुरू आहे. ईडी कार्यालयात नवाब मलिक यांच्यासोबत त्यांचे वकील आणि त्यांचा मुलगा सुद्धा उपस्थित आहे. ज्या पद्धतीनं ईडीनं गेल्या 8 दिवसांमध्ये अनेक ठिकाणी छापेमारी केली होती, त्यामध्ये महत्त्वाचे पुरावे सापडल्यानंतर नवाब मलिक यांना चौकशीसाठी जे ते ईडी कार्यालयात घेऊन आलेले आहेत. विलास, आपण या एका गोष्टीचा एक अंदाज लावू शकतो की नवाब मलिक हे राज्याचे मंत्री असताना ईडीचे अधिकारी जे आहेत हे त्यांच्या निवासस्थानी जाऊन सकाळी त्यांना चौकशीसाठी या ठिकाणी आणलेलं आहे. त्यामुळे एक आपण अंदाज लावू शकतो की ईडीच्या हातात एक महत्त्वाचे धागेदोरे किंवा महत्त्वाचे पुरावे हे असल्यामुळेच नवाब मलिक यांना चौकशीसाठी जे ते ईडी कार्यालयात बोलवलेलं आहे. जवळपास 8 तास आता उलटून गेलेले आहेत. मी 8 तास झाल्यानंतर सुद्धा नवाब मलिक यांची चौकशी जी आहे ती अद्याप सुरू आहे. आणि यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे इक्बाल कासकर, जो या सगळ्या याच्यामध्ये ईडीच्या गेल्या काही दिवसांपासून याच्या बाबतीत तपास चालू होता, चौकशी जी सुरू आहे या बाबतीत जर बोलायचं झालं तर इक्बाल कासकर सुद्धा ईडीच्या कोठडीत उपस्थित आहे आणि याच कार्यालयात त्यांना ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर अनेक अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. एक अंदाज वर्तवला जातोय की समोरासमोर सुद्धा ही चौकशी जी आहे ती केली जाऊ शकते. आणि जवळपास आता 8 तास या चौकशीला उलटून गेलेले आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांची चौकशी आता कधी पूर्ण होते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. निश्चितच, आणि काय त्यांच्यावरती पुढे कारवाई केली जाते याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आता मंत्रालय परिसरातून आपल्यासोबत उदय जाधव जोडले गेलेले आहेत. उदय, राज्याचे एक मंत्री गेल्या 8 तासांपासून चौकशीला सामोरं जात आहेत. या चौकशीच्या नंतर त्यांच्यावर कुठली कठोर कारवाई होते का? अशा सगळ्या परिस्थितीमध्ये स्वाभाविकपणे सरकारी पातळीवर सुद्धा सरकारमध्ये सुद्धा याच्याबद्दलचं मंथन सुरू असेल. पुढे काय करायचं, जी माहिती मिळते मुख्यमंत्र्यांचं गृहमंत्र्यांसोबत बोलणं सुद्धा झालेलं आहे. काय नेमकं घडतंय सरकारी पातळीवरती? कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आणि त्यांची आता ईडी कार्यालयामध्ये चौकशी सुरू आहे. त्यानंतर साहजिकच महाविकास आघाडीमध्ये देखील खूप जे फोनाफोनी असेल किंवा एकमेकांशी संपर्क साधून नेमकं काय झालं, कशासाठी अटक केली आहे, का ताब्यात घेतलंय, या संदर्भात सगळे चर्चा जी आहे ती सुरू होती. काही वेळापूर्वीच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की हे सर्व जे काही सुरू आहे ते केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून सूडबुद्धीने हे सर्व काही केलं जात आहे असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे.
नवाब मलिक पूर्णपणे निर्दोष असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नवाब मलिक यांच्या पाठीशी पूर्णपणे असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्याचा किंवा कार्यकर्त्याचा कुठल्याही दहशतवादी संघटनेशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसल्याचं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. एक सूडबुद्धीचं राजकारण जे आहे ते राज्यामध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच त्यांनी तशी प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि सकाळी जेव्हा 7:30 वाजता त्यांना या संदर्भातलं पूर्ण ब्रीफिंग करण्यात आलं त्यावेळेला त्यांनी त्याची माहिती जी आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील दिलेली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फोनवरती चर्चा झालेली आहे आणि संपूर्ण प्रकरणाची त्यांना कल्पना देखील देण्यात आलेली आहे. आता हे पाहावं लागणार आहे की नेमकं आता ईडीचे अधिकारी नेमकं काय करतात. सध्या नवाब मलिक यांची ईडी कार्यालयामध्ये चौकशी सुरू आहे. या चौकशीनंतर त्यांना सोडण्यात येत आहे का त्यांना पुन्हा आणखीन काही वेळ ताब्यात ठेवतायत हे आता पाहावं लागेल. नक्कीच उदय येतो तुमच्याकडे, पण आता आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेरून स्वाती लोखंडे डोके आहेत. स्वाती, अगदी सकाळपासून जेव्हा ही बातमी आली की कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीनं चौकशीसाठी बोलवलेलं आहे, ईडी कार्यालयात त्यांची चौकशी सुरू आहे, कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या. आता काय परिस्थिती आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नेमकी काय परिस्थिती आहे? खरं तर ईडीच्या कारवाईला साधारणतः सकाळी 4:30 वाजता सुरुवात झाली आणि हा कालावधी पाहता आता या क्षणी 10.5 तास उलटलेत असं म्हणायला हरकत नाहीये की जेव्हापासून नवाब मलिक यांच्यावर कारवाईला ईडीनं सुरुवात केली. आता त्यामुळे आपण माहिती की सकाळपासूनच लोकांची मोठ्या प्रमाणात म्हणजे विशेषतः एनसीपी कार्यकर्त्यांची समर्थकांची गर्दी इथे बघायला मिळाली. आता तर सगळ्यांनी मी साहेबांसोबत नावाच्या टोप्या घालूनच ते आता इथे प्रोटेस्ट करताना आंदोलन करताना बघायला मिळतं. त्यांची भूमिका हीच आहे की जोपर्यंत नवाब मलिक बाहेर येत नाही तोपर्यंत ते इथून जाणार नाहीत. पण कार्यकर्ते खरं तर जसं छुप्या मार्गाने ईडीच्या ऑफिस समोर जाताना आपल्याला बघायला मिळत आहेत. पण शरद पवारांनी संदेश दिला आहे असं माजी मेमन सांगितलं की कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका, त्यामुळे शांततेने आंदोलन करा किंवा शांततेने आपला विरोध प्रदर्शन करा असं म्हणण्यात आलं. आणि त्याच्यानंतरची ही जी आपण दृष्ट बघतोय की बऱ्यापैकी इथला जो कार्यकर्ता आहे तो शांत आहे. पण विशाल या सगळ्या प्रकारात आपल्याला एक खूप मोठी गोष्ट महत्वाची लक्षात घ्यावी लागेल की स्वाती तुम्हाला थांबवतो. नवाब मलिक आता बाहेर आलेले आहेत आणि तिकडे खूप मोठ्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. नवाब मलिक यांची गेल्या 8 तासांपासून आणि घोषणाबाजी सुद्धा करतायत नवाब मलिक. आपण ऐकूया ते काय म्हणतायत. विशाल पाटील आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. विशाल, काय नेमकं घडतंय? अचानकपणे ह्या सगळ्या घडामोडी सुरू आहेत. नवाब मलिक बाहेर आलेले आहेत. नक्कीच नवाब मलिक बाहेर आलेले आहेत. मात्र नवाब मलिक जे आहेत हे या ठिकाणी बघतोय सीआयएसएफ जवानांच्या गाडीमध्ये बसलेले आहेत. त्यामुळे कोणतीही गोष्ट स्पष्ट नाही होत आहे नेमकं काय झालंय. नवाब मलिक यांना ताब्यात घेतलंय का आपण विचारूयात. प्लीज नवाब मलिक यांना विलास आताची मोठी बातमी आहे. नवाब मलिक यांना जे रुग्णालयात घेऊन जात आहेत. आपण बघू शकतोय की याचा अर्थ नवाब मलिक यांना ईडीनं ताब्यात घेतलंय असाच होतोय. सीआयएसएफच्या जवानांची गाडी जी आहे त्या गाडीसोबत नवाब मलिक यांना घेऊन देण्यात आलेलं आहे. नक्कीच पुन्हा एकदा आपण पीसीआरला विनंती करूया. नवाब मलिक जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांनी घोषणाबाजी केली. घोषणा ते देत होते. काय घोषणा देत होते आपल्यापर्यंत पोहोचले नाहीये, पण ती दृश्य अतिशय महत्वाची आहेत. ईडी कार्यालयाच्या बाहेर पडल्याबरोबर नवाब मलिक यांनी माध्यमांकडे चेहरा करून हातवारे करत घोषणाबाजी केलेली होती आणि ते काहीतरी सांगू पाहत होते. पण पोलीस तातडीने तिथं आले, सीआरपीएफचे जवान आले, मुंबई पोलीस सुद्धा आले आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करून पुन्हा त्यांना गाडीमध्ये नेलेला आहे. या घडीची सर्वात मोठी बातमी या क्षणाची आहे. महाराष्ट्रातले कॅबिनेट मंत्री, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर आता कारवाईच्या दृष्टीनं पावलं उचलताना दिसत आहेत. कारण आता त्यांना जे हॉस्पिटलमध्ये जर ते घेऊन जात असतील, जर त्यांना जे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेलं असेल तर निश्चितपणे त्यांच्यावरती कठोर कारवाई होणार अशी शक्यता बळावलेली दिसतेय. कारण आतापर्यंत 8 तासांपेक्षा जास्त काळ ही कारवाई झाली. विशाल पाटील यांच्याकडे पुन्हा जाऊयात. विशाल, जेव्हा हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन ते गेलेले आहेत, याचा अर्थ अटकेच्या संदर्भातली ही कारवाई सुरू झाली आहे असं मानायचं का? ठीक आहे, विशाल पाटील यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे कारण खूप गोंधळ तिथं सुरू झालेला आहे. हे दृश्य आपण बघूयात. पण उदय जाधव यांच्याकडे जाऊयात. उदय, कॅबिनेट मंत्री नवाब मलिक बाहेर आले, त्यांनी घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला, काहीतरी सांगण्याचा ते प्रयत्न करत होते, त्यांना गाडीत बसवण्यात आलं आणि आता जे हॉस्पिटलकडे त्यांना घेऊन गेलेत असं कळतंय. आपले प्रतिनिधी आता सांगितलं. याचा अर्थ असा
की मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या संदर्भातली कारवाई सुरू झाली असं मानायचं का? विलास, जेव्हा एखाद्या व्यक्तीला अटक केली जाते मात्र अटक सरळ केली जात नाही, तत्पूर्वी त्याची वैद्यकीय चाचणी केली जाते आणि ती वैद्यकीय चाचणी शासकीय हॉस्पिटलमध्येच केली जाते. शासकीय हॉस्पिटल जे हॉस्पिटल आहे किंवा KM हॉस्पिटल, मुंबई महापालिकेचं हॉस्पिटल, या दोन हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारे वैद्यकीय चाचणी जी आहे ती केली जाते किंवा सायन हॉस्पिटलमध्ये. जी आता आपल्या प्रतिनिधीकडून आपल्याला माहिती मिळते त्यानुसार कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना जर का CISF जवानांच्या संरक्षणामध्ये ईडीच्या कार्यालयातून जे हॉस्पिटलमध्ये नेत असेल याचा अर्थ त्यांची मेडिकल तपासणी केली जाणार आहे, वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे आणि वैद्यकीय तपासणी ज्या व्यक्तीची केली जाते, ज्या व्यक्तीला अटक करायची असते किंवा ताब्यात पूर्णपणे घ्यायचं असतं, त्या दृष्टिकोनातून हे आता चित्र स्पष्ट झालेलं आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी संघर्ष जे आहे ते एका टोकाला आलेला आहे आणि या टोकामध्ये आर या पारची लढाई जी आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळते आहे. नवाब मलिक यांना अटक झाली आहे का याबद्दल अधिकृत माहिती ईडीचे अधिकारी काही वेळानंतर देतील, मात्र सध्या त्याची पूर्ण पूर्वतयारी जी आहे ती सुरू झाली आहे असं आपण म्हणू शकतो. विलास, पण तुम्ही अनेक वर्ष पत्रकारितेमध्ये आहात, राजकीय पत्रकारिता तुम्ही करतायत उदय. जेव्हा एखाद्या कॅबिनेट मंत्र्यांना अशा केंद्रीय संस्थांकडून किंवा पोलिसांकडून अटक केली जाते तेव्हा स्वाभाविकपणे त्यांच्या मंत्रिपदाच्या बद्दलचे प्रश्न उपस्थित केले जातील. भाजपनं आज पत्रकार परिषद घेऊन सुद्धा त्याच्याबद्दलचे संकेत दिले. आता त्यांच्या मंत्रिपदाचं नेमकं काय होणार? कारण शेवटी नैतिक आधारावरती याच्याबद्दलचा निर्णय घ्यावा लागू शकतो सरकारला. अगदी बरोबर आहे. या संदर्भातला निर्णय महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे घेतील. त्या संदर्भातला निर्णय नंतर येईल. मात्र सध्या जी काही माहिती येते त्यानुसार नवाब मलिक यांना अटकेची तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे अशी कुजबूज जी आहे ईडीच्या कार्यालयामधून सूत्रांकडून देखील माहिती बाहेर येते आहे आणि त्याचे पडसाद जे आहेत ते खूप मोठे महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील उमटतील. काही वेळातच राष्ट्रवादी उदय तुम्हाला थांबवतो. एक मोठी बातमी आपल्याकडे येते. मोठी बातमी या क्षणाची. नवाब मलिक यांना अटक करण्यात आलेली आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना अखेर 8 तासांच्या चौकशीच्या नंतर अखेर ईडी कडून अटक करण्यात आलेली आहे. नवाब मलिक काही वेळापूर्वीच ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर आले. बाहेर आल्याबरोबर त्यांनी घोषणा दिल्या माध्यमांकडे. त्यांनी त्याच्याबद्दलची आपली नाराजी सुद्धा ते कदाचित व्यक्त करत होते, कारण आवाज आपल्यापर्यंत पोहोचला नाही. पण त्यांच्या हवावरून असं दिसलं की त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. पण त्यांना जे हॉस्पिटलमध्ये आता त्यांच्या तपासणीसाठी घेऊन गेलेले आहेत आणि आता ईडी कडून नवाब मलिक यांना अटक केल्याचं अधिकृतपणे आपल्याला कळतंय. उदय, अखेर अटक. अगदी बरोबर आहे. ताजी दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. तर कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना CISFने त्यांच्या कारमध्ये बसवलेले आहे. तिथून ते जे हॉस्पिटलला चाललेले आहेत. याचा अर्थ त्यांची वैद्यकीय चाचणी केली जाते. वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांना रीतसर कायदेशीर अटक होईल असं सांगण्यात येत आहे. ही अटकपूर्वची पूर्वतयारी आहे. त्यामुळे ज्या प्रकारे आता घडामोडी घडत आहेत त्यावरनं वातावरण अतिशय गंभीर आणि तापलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप हा संघर्ष जो आहे तो टोकाला पोचलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. राष्ट्रवादी उदय, तो संघर्ष टोकाला पोहोचलाय. मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. प्रशांत, अखेर नवाब मलिक यांना अटक करण्यात आलेली आहे. पुढे काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. विलास, न्यूज 18 लोकमतनं ज्या सगळ्या हालचालींची माहिती सकाळपासून द्यायला सुरुवात केली होती की या प्रकरणाचे म्हणजे गांभीर्य वाढत चाललंय, जे संकेत न्यूज 18 लोकमतने देत होते की त्याच्यावर अखेर शिक्कामोर्तब झालंय. नवाब मलिक यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांचे वकील जे आहेत त्यांनाही या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी पाचारण करण्यात आलं होतं. सकाळपासून ईडीच्या 4 अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांची चौकशी सुरू होती. वेगवेगळ्या 70 प्रश्नांच्या आधारावर त्यांना विचारणा करण्यात आली होती. त्यातल्या अनेक प्रश्नांची उत्तर त्यांना देता आली नाही. त्यांनी त्यांचे सहकारी, त्यांच्या सहकार्याला म्हणून त्यांच्या वकिलांना सुद्धा पाचारण करण्यात आलं. अकाउंटंटला सुद्धा पाचारण करण्यात आलं. ही सुद्धा आपल्याला माहिती समजते, पण तरीही त्या प्रश्नांची उत्तरं समाधानकारक मिळाली नाही. हवालाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचा पैशांचा व्यवहार कसा झालाय, गेल्या 17 ते 18 वर्षातली वेगवेगळ्या प्रकारची 4 प्रकरणं आहेत. मग ती नागपाडा असो, भांडूप असो, भेंडी बाजार असो किंवा त्याचबरोबर कुर्ला असो, या ठिकाणी झालेल्या जमिनींच्या व्यवहारामध्ये दहशतवादी कृत्य करणाऱ्या लोकांबरोबर सुद्धा यांनी व्यवहार केला का, हवालाच्या माध्यमातून पैशांची कशा प्रकारे उलाढाल केली आणि कशा प्रकारे नवाब मलिक यांनी या सगळ्या विषयामधले व्यवहार जे आहेत ते कागदावर दाखवले. तर ईडीची तपास पद्धती जर का आपण बघितली तर जोपर्यंत पक्के धागेदोरे त्यांच्या हातात येत नाही तोपर्यंत ते अशा प्रकारचं पाऊल उचलत नाही किंवा ते नोटीस तरी देतात. पण आज नोटीस तर देतात. ईडीच्या 4 अधिकाऱ्यांच्या टीमनं CISFच्या पथकासह त्याच्या घरी नूर मंदिरला जाऊन
त्यांना बरोबर, चौकशीसाठी त्यांच्यावर ही घेण्यात- कारवाई केली आणि 8 तासाच्या या चौकशीच्या नंतर अखेर त्यांना अटक करण्यात आलेली आहे. स्वाती लोखंडे डोके आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. स्वाती, अखेर नवाब मलिक यांच्या अटकेची कारवाई समोर आल्याच्या नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे? तुमच्या मागे खूप मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू झाल्याचं दिसतंय. आपण आता बघतो मुंबई पोलिसांचा मोठा ताफा आहे आणि समोरच कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला बघायला मिळते. एकूणच कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. आपल्याला माहिती आहे की काही मिनिटांपूर्वीच नवाब मलिक यांना अटक करूनच या क्षणी त्यांना मेडिकलसाठी जे रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे आणि ज्या पद्धतीने ही सकाळी कारवाई झाली ती पाहता एकूणच असं वाटतंय की ज्या सगळी जी काही कागदपत्र किंवा या संदर्भातले महत्त्वाचे धागेदोरे असल्याशिवाय ईडी कडून अशा पद्धतीची कारवाई केली जाणार नाही. नेमकं काय आहे याबाबतलं सत्य आणखी बाहेर येईल, पण या क्षणी कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि कार्यकर्त्यांची आक्रमकता आपल्याला बघायला मिळते की मुंबई पोलिसांची टीम इथे आहे. सीआयएसएफचे ईडीच्या बाजूने जवान आहेत आणि इथे मात्र एसआरपीएफची प्लाटून आपल्याला बघायला मिळते. आपण दृश्य दाखवूया, थेट दृश्यांकडे जाऊया आणि आपल्याला लक्षात येईल की समोर कार्यकर्ते आणि अलीकडे पोलीस अशा पद्धतीनं बॅरिकेडिंगच्या आसपास ही गर्दी बघायला मिळते. मुंबई पोलीस कार्यकर्त्यांना समजवताना बघायला मिळतात. एकूणच शांततेनं हे सगळं घ्या असं आवाहन एनसीपीचे सुप्रीमो शरद पवार यांनी जरी सांगितलं असलं तरी आता अटकेनंतर मात्र कार्यकर्त्यांना आवरणं पोलिसांना कठीण झालेलं आहे आणि त्याच्यानंतरची ही आपण गर्दी बघतोय, त्याच्यानंतरची ही आपण दृश्य बघतोय. विशेष म्हणजे आज सकाळी जेव्हा नवाब मलिक यांना 4:30च्या सुमारास या कारवाईला सुरुवात झाली आणि त्यानंतर आता बघितलं एक 10.5 तासांचा कालावधी उलटलेला आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत ईडी ही अरेस्ट दाखवू शकेल असं वाटलं होतं, पण त्या आधीच म्हणजे भर दुपारी ही अरेस्ट दाखवण्यात आलेली आहे. नवाब मलिक बाहेर पडले, त्यांनी घोषणाबाजी केली, सीआयएसएफच्या जवान त्यांच्या गाडीत बसवलं आणि थेट जे हॉस्पिटल त्यांना नेण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकूणच आपली इथली परिस्थिती बघतोय की ही नियंत्रणात राहावी म्हणून मुंबई पोलिसांनी सर्वतोपरी काळजी घेतलेली बघायला मिळते. पण विशेष म्हणजे या दृश्यांमधनं आपण याची सगळ्याची दाहकता बघू शकतो. कदाचित ही गर्दी काही वेळात अधिक वाढू शकेल जर मुंबई पोलिसांनी कोपऱ्यावरचा जर बंदोबस्त वाढवला नाही. ही एकूणच दृश्य आपण बघतोय न्यूज 18 लोकमतवर की मुंबई पोलीस, सीआयएसएफ आणि एसआरपीएफचे जवान कशा पद्धतीने इथे उभे आहेत. स्वाती, जर आता ही अटकेची कारवाई करण्याच्या पूर्वीची आधीची प्रक्रिया पूर्ण केली जाते, म्हणजे त्यांची मेडिकल तपासणी केली जाते, त्याच्यानंतरची प्रक्रिया काय असेल? कोर्टात त्यांना कधीपर्यंत हजर केलं जाऊ शकतं? पीएमएलए कोर्टामध्ये त्यांना हजर केलं जाऊ शकतं असं कळतंय. त्या संदर्भातले काही अपडेट्स आहेत आपल्याकडे? काय माहिती आहे? कोर्टामध्ये जेव्हा या क्षणी कोर्टात त्यांना नेण्यात आलेले मेडिकलसाठी, याचाच अर्थ असा आहे की त्यांना आजच कोर्टात संध्याकाळपर्यंत सादर करण्यात येईल. कारण आपल्याला माहिती आहे की या पुढच्या सगळ्या प्रक्रियेसाठी किंवा मग गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना आजच्या आज मेडिकल होम मग कोर्टात प्रोड्यूस करावं लागतं. कोर्ट काय निर्णय द्यायचं किंवा जामीन द्यायचा नाही द्यायचा या संदर्भात ते ठरवतीलच. पण सध्या तरी असं लक्षात येते की आता आपण काही कार्यकर्त्यांशी बोलायचा कदाचित प्रयत्न करूया की सकाळपासून तुम्ही इथे थांबलात, कदाचित अरेस्ट होईल अशी मनात भीती वाटत होती आणि आता अरेस्ट झालेला आहे. फायनली अरेस्ट झाले काय आम्हाला नाही माहिती, आम्हाला आता माहिती पडलं तुमच्या सोबत, लेकिन आम्ही अरेस्ट कसा बद्दल झालं आम्हाला नाही माहिती. नवाब मलिक यांना आता या क्षणाची जी काही अपडेट आली त्याच्यानुसार त्यांना अटक करण्यात आलेली आहे असं, आणि म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे मेडिकलसाठी. तो हम लोग शांत नहीं बैठेंगे मैडम. अगर हमारे नवाब मलिक को अगर हॉस्पिटल लेके जा रहे अरेस्ट कर रहे तो हम राष्ट्रवादी के कार्यकर्ता कोई शांत नहीं बैठेंगे. पूरे महाराष्ट्र में हम लोग मोर्चा लेंगे. आपण बघतो की कशा पद्धतीनं ही एकूणच प्रयत्न सुरू आहे या सगळ्या कार्यकर्त्यांचा की आपण शांत बसणार नाही असं म्हटलं जात आहे. अजून काही कार्यकर्ते त्यांच्याशी बोलूया. नवाब मलिक यांना अटक करण्यात आलेली आहे, ऑफिशियली अटक करण्यात आली आहे नवाब मलिक यांना. मलिक साहब एक सच्चा आदमी है, बहादुर आदमी है, उसको कोई हिला नहीं सकता है. और ये जो मोदी सरकार की जालसाजी है, तानाशाही है, इसके खिलाफ हम लड़ेंगे और जम करके लड़ेंगे. नहीं चलेगी, नहीं चलेगी. नवाब भाई जैसा नेता है नहीं. नवाब भाई को छोड़ेगा नहीं, हम यहाँ से जाने वाले नहीं है. नवाब भाई को छोड़ना पड़ेगा इनको. नवाब भाई महाराष्ट्र बीजेपी ने पूरा प्लानिंग करके नवाब मलिक को फंसाने की कोशिश की. मैडम, बीजेपी की चाल कामयाब नहीं होगी, ये सब बीजेपी की चाल है.
बघितलं की या क्षणी लोकांच्या काय भावना आहेत, लोक या क्षणी रागवलेले बघायला मिळतात. एकूणच स्वाती, मी येतो तुमच्याकडे. तुम्ही गर्दीमध्ये खूप अडकलेल्या आहात, काळजी घ्या. तुम्ही आता प्रशांत बाग यांच्याकडे जातोय. प्रशांत, अखेर अटक झालेली आहे. अटकेच्या पूर्वीची सगळी प्रक्रिया सुद्धा पूर्ण केली जाते, पण पुढे काय? कारण आता त्यांना कोर्टापुढे कधीपर्यंत हजर केलं जाईल या संदर्भातली काय माहिती मिळू शकलेली आहे? नक्कीच त्यांची मेडिकल झाल्यानंतर विलास त्यांना या ठिकाणी परत एकदा आणण्यात येईल आणि कोर्टामध्ये जर का बघितलं तर त्यांना उद्या हजर करू शकतात. पण आता जी सूत्र त्यांच्या वकिलांना बोलवलंय त्यानुसार त्यांना आजही संध्याकाळी उशिरा कोर्टामध्ये हजर करतील अशा प्रकारची माहिती आता समजते. प्रचंड मोठी गर्दी कार्यकर्त्यांची प्रत्येक ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी चालू आहे. एनसीपी के समर्थक अग्रेसिव होते हुए काय तुमच्या घोषणा की नवाब भाई आप संघर्ष हम तुम्हारे साथ है म्हणजे काय? नवाब भाई संघर्ष कर रहे थे कि मुंबई महानगर पालिका का जो अभी इलेक्शन आने वाला था, नवाब भाई ने जो काम किए इतने साल यहाँ पर मुंबई में, तो राष्ट्रवादी के ज्यादा से ज्यादा सीट आने वाली थी, वो जीतने के लिए इसके लिए बीजेपी की शादी से अंदर नाही पण ईडीच्या आरोपामध्ये काही तथ्य नाही असं तुमचं म्हणणं आहे? नाही, ईडीच्या आरोपामध्ये अजिबात काही तथ्य नाही. हे सगळं भाजपा सरकारचं, केंद्र सरकारचं षडयंत्र आहे आणि कुठेतरी मुंबई महानगरपालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुकांना हाणून पाडण्यासाठी आणि ह्या पद्धतीने अशा कपटे राजकारण. पण याच्यामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचा काय संबंध? संबंध आहे तेव्हा सांगते ना. नवाब मलिक सारखे नेता एवढे आम्हाला चांगले लाभलेत आणि अशा नेत्याला तुम्ही जाणून बुजून खोटे आरोप घालाल, हे तुमची चुकी आहे. नाही, आता तुमची आता अटक तर झाली, आता कायदा नियम जे सांगतो, आता तुमची भूमिका काय? आमची भूमिका हा जो संघर्ष आहे, जोपर्यंत नवाब मलिक साहेबांना निर्दोष मुक्तता करत नाही किंवा त्यांच्यावर जे खोटे आरोप केलेले आहेत त्या खोट्या आरोपातून त्याची सुटका होत नाही तोपर्यंत कार्यकर्ते हे गल्ली बोळामध्ये जाऊन संघर्ष करणार आहे. हो, पण इथे बरेच तुम्ही म्हणताय की तोपर्यंत आम्ही निघणार नाही. आता त्यांना अटक केल्यानंतर चौकशी होईल, त्याला काही दिवस जागू शकतात, पण तोपर्यंत इथेच मुक्काम. हम भी जाके अरेस्ट हो जाएंगे ईडी में, हमको भी अरेस्ट करो, हम भी नवाब भाई के कार्यकर्ता है, हमको भी अरेस्ट करो. आम्ही गावोगावी मोर्चे आंदोलन सक्षमपणे चालू ठेवू. आमच्या निर्दोष कार्यकर्त्यासारखा नियमाचा आमचा दलिताचा आमदार कुठंतरी नाही का आपण बघतोय विलास की या ठिकाणी सगळे जे कार्यकर्ते आक्रमक आहे, घोषणाबाजी येत आहेत, नवाब मलिक यांच्या समर्थनार्थी मैदानात उतरलेत. आता तरी आक्रमक आहे, पण पोलीस सुद्धा या ठिकाणी बरेच मोठ्या संख्येत आलेत. पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी लोखंडी बॅरिकेड्स लावून या ठिकाणी त्यांना अडकवलंय. बरेच अधिकारी प्रशांत, मला सांगा, आता आपल्या प्रेक्षकांना सांगा, ही अटकेची कारवाई नेमकी कशी होत असते? प्रशांत, ही अटकेची कारवाई कशी होत असते? पुढे नेमकी प्रक्रिया काय असेल? आणि नवाब मलिक हे आता कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांना होणारी अटक आणि त्यांचं मंत्रीपद याच्याबद्दल नेमकं काय होऊ शकतं पुढे? विलास, तीन गोष्टी महत्वाच्या आहे. खरं तर राजकारणामध्ये संकेत हे सगळ्यात महत्वाचे असतात, नैतिकता ही सगळ्यात महत्वाची असते. त्यामुळे अटक झाल्यानंतर ईडीची कोठडी मिळाल्यानंतर नवाब मलिक यांनी खऱ्या अर्थानं नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशा प्रकारचे संकेत नक्कीच व्यक्त होतात. पण अर्थात याचा निर्णय सुद्धा शरद पवार नेमकं या प्रश्नाकडे कसं बघतात, कारण ते राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख आहे, तोच इतका महत्वाचा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय या विषयात किंवा यांचं मत याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे. पण ज्या पद्धतीनं की तपास यंत्रणा मग ती कुठली असो, राज्यातली असो की केंद्रातली असो, नैतिकतेच्या आधारावर त्यांना तेच शिकवलेलं आहे. त्यांच्या शाखेवर दुसरं काही शिकवलं जात नाही. नथुरामचं आयडियॉलॉजी घेऊन, नथुरामचा विचार घेऊन ते सरकार चालवतात, हे अतिशय चुकीचं आहे. हे मला हे या देशाचं संबंध राजकारण कुठल्या थराला हे पोचलेलं आहे, पोचू इच्छितात हेच मला कळत नाही. याच्या विरोधी हा नवाब मलिकांचा प्रश्न नाही आहे, हा सगळ्यांचा प्रश्न आहे, या देशातल्या लोकशाहीचा प्रश्न आहे. ज्या तऱ्हेने ईडीचा वापर केला जातोय, ही अतिशय, ज्या अनेक सरकारी संस्थांचा वापर ज्या पद्धतीने होतोय, ही अतिशय गंभीर बाब आहे असं मी समजतो. ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडताना नवाब मलिक यांनी घोषणा केली की आम्ही झुकणार नाही, आम्ही हरणार नाही, आम्ही लढणार. हे तर त्यांचं वैशिष्ट्य आहे. नवाब मलिकना मी खरंच मानतो. त्यांनी ज्या पद्धतीने संबंध प्रकरणं बाहेर काढलेली आहेत आणि त्यांनी अगोदरही सांगितलं होतं तुम्हाला काय चौकशी करायची करा, पण त्यांची अटक करणं हे अतिशय चुकीचं आहे. दरम्यान मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे नवाब मलिक यांच्या अटकेच्या संदर्भात. काय म्हणालेत असलम शेख आपण जाणून घेऊयात. असं आहे की गेल्या काही दिवसापासून आपल्याला माहिती आहे की काही लोक
झाला का झाला गेल्या काही दिवसापासून मीडियामध्ये आणि काही भारतीय जनता पार्टीचे नेते या कारवाईबद्दल बोलत आहेत. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की पूर्ण महाविकास आघाडी, पूर्ण महाराष्ट्र आज नवाब मलिकच्या मागे आहे. मग ते नवाब मलिक असू द्या किंवा मंत्रिमंडळाचे दुसरे मंत्री असू द्या, सगळ्यांची नावं एक एक करून हे चाललेले आहेत. तर मला वाटत नाही की डेमोक्रेसीमध्ये हे योग्य आहे. काही मंत्र्यांना त्याचं टार्गेट करणे, त्याचं नाव आधी प्रेसमध्ये चालवणं महिना 2 महिने, त्याच्यानंतर अशी जे कारवाई होतो त्याला कुठेही समर्थन जे आहे कुठल्याही देशामध्ये, कुठल्याही राज्यामध्ये कुठलेही जनप्रतिनिधी करणार नाही. सर, पिछले 7 घंटों के डिस्कशन के बाद नवाब मलिक के ऊपर जो है वो कार्रवाई की गई है, फॉरेस्ट दिखाया गया है. सर क्या कहेंगे? कई महीनों से नवाब मलिक जी हो गए या महाविकास आघाड़ी के कई मंत्रियों का नाम इस तरीके से मीडिया में चलाया जा रहा है. अब भारतीय जनता पार्टी के कई नेता उस नाम को एक एक करके बता रहे हैं. तो इस तरीके की कार्रवाई, दुश्मनी की कार्रवाई का कहीं पे भी समर्थन नहीं होता है. अगर कहीं किसी ने गलती की हो तो बात अलग है, लेकिन उससे में आके इस तरह की कार्रवाई करना ये ठीक बात नहीं है. पूरी महाविकास आघाड़ी जो है वो नवाब मलिक के साथ है, पूरी महाराष्ट्र की जनता जो है वो नवाब के साथ है, और इस तरीके की जो कार्रवाई है उसका हम निषेध करते हैं. सुबह सुबह इस प्रकार की कार्रवाई देखने को मिल रही है. ईडी का ऑफिसर्स जो है वो सुबह 5 बजे और नवाब मलिक जी के घर पे आए थे, वो गाड़ी में बिठा के लेके गए. नहीं, बड़े अफसोस की बात है ना, इस तरीके की बात कुछ लोगों के बारे में कही जा रही थी. कई मंत्रियों को आप देख सकते हैं कि महाविकास आघाड़ी के कई मंत्रियों का नाम इस तरीके से पिछले 3-4 महीने से चल रहा है, और उसके बाद में इस तरह की कार्रवाई दिखाई दे रही है. तो बाकी के भी आप राज्यों में अगर देखें जहाँ पे भारतीय जनता पार्टी की सरकार है, उसमें से किसी भी एक राज्य में किसी भी एक नेता के उनके ऊपर कार्रवाई नहीं हुई. इससे पता चलता है कि कहीं ना कहीं इस एजन्सियों का दुरुपयोग किया जाता है. राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत ते आता आक्रमक झालेले आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झालेले बघायला मिळतात. ऐसा है कि कभी भी जब कोई कार्रवाई होती है और इस तरीके के मंत्री लेवल की कार्रवाई होती है तो उसके कुछ प्रोसीजर्स होते हैं. अगर उनके बंगले पे जाना है या कहीं जाना है तो प्रोसीजर होता है कि उनको गवर्नर को बताना पड़ता हो, या मुख्यमंत्री कार्यालय में, या जो स्पीकर होते हैं उनको सब बताने का एक प्रथा होती है, जहाँ तक का मुझे मालूम है. या और भी कुछ प्रोसेस होते हैं. उस प्रोसेस का कहीं पे कहीं फॉलोअप नहीं हो रहा है. और अगर वो पत्र भी देते तो नवाब मलिक मुंबई छोड़ के कहीं बाहर तो गए नहीं थे. वो पत्र देते तो जिस तरीके से बाकी के लोगों को बुलाया वो भी चले आते. महाविकास आघाड़ी का अगला कदम क्या रहेगा? कैसे जवाब देगी महाविकास आघाड़ी? ऐसा है कि महाविकास आघाड़ी कम से कम बदले की राजनीति तो करती नहीं है. जो कायदे में बैठेगा, जो भी गलत होगा उसके ऊपर कार्रवाई होती है. अभी उन्होंने किसी के ऊपर आता आपल्या कार्रवाई की- सोबत शंभूराज देसाई जोडले गेलेले आहेत, राज्याचे गृहराज्यमंत्री. शंभूराजजी, तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचली असेल नक्कीच की राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना अखेर अटक झालेली आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया याबद्दलची काय आहे? मी आता नेमकं प्रवासामध्ये आहे, त्याच्यामुळं मला नेमकं ईडीनं काय कारवाई केली हे माहित नाही. परंतु प्रवासाला निघण्यापूर्वी सकाळी जेव्हा मला माहिती मिळाली की माननीय नवाब मलिक साहेब जे आमचे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांना चौकशी करण्यासाठी म्हणून ईडीच्या लोकांनी सकाळी त्यांच्या निवासस्थानामधनं घेऊन गेलेले आहेत. होय. तर मुळातच याच्या बाबतीत माझं स्पष्ट मत आहे की माननीय मलिक साहेब, नवाब मलिक साहेब हे राज्याचे एक कॅबिनेट मंत्री आहेत. एका जबाबदार राजकीय पक्षाचे राज्यातले प्रमुख नेते आहेत. आणि असं असताना त्यांना कुठलीही पूर्व नोटीस न देता, त्यांना कुठलंही पूर्व कल्पना न देता त्यांना नोटीस अगोदर दिली असती, तुम्ही या तारखेला चौकशीला हजर राहा, तर नक्कीच ते एक जबाबदार मंत्री आहेत. ते नक्कीच त्यांच्याकडे जी माहिती असेल ती त्यांनी दिली असती. पण ही कुठली पद्धत आहे की पहाटे एका जबाबदार राज्यातल्या कॅबिनेट मंत्र्यांच्या घरामध्ये जायचं आणि त्यांना चौकशीसाठी म्हणून घेऊन जायचं, आणि आपण सांगताय, मला माहित नाही नेमकं अधिकृत ईडीने आता काय केलंय. त्यांना आता हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेलेलं आहे देसाई सर. आणि तपासणीसाठी नेलं याचा अर्थ समजा चौकशी म्हणजे त्यांच्याकडे चौकशी करत असताना त्यांना काही त्रास वगैरे झाला असेल तर नेऊ शकतात. पण ईडीनं अजून काही अधिकृत जाहीर केलंय का नाही हे मला माहित नाही. बरं, ठीक आहे. पण आता
सूत्रांच्या माहितीनुसार त्यांना अटक करण्यात आलेली आहे अशी आमची बातमी आहे. नाही, तुमची माहिती असू शकेल, पण अधिकृत राज्याचा गृहराज्यमंत्री म्हणून आमच्याकडे तरी अजून तशी अधिकृत कुठली माहिती आलेली नाही. पण मी एवढंच म्हणेन, आमचे ज्येष्ठ सहकारी मंत्रिमंडळामधले माननीय नवाब मलिक साहेब आहेत आणि अशा पद्धतीनं केंद्रीय यंत्रणांचा हस्तक्षेप होणं, त्यांना एखाद्या गोष्टीचा तपास करायचा असेल, चौकशी करायची असेल, कागदपत्र हवी असतील, माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही एक आम्हाला संबंधित मंत्री महोदयांना किंवा ज्यांच्याकडनं हवी आहे त्यांना एक नोटीस द्या. 1, 2, 3, 4, 5 ही कागदपत्र हवे आहेत असं त्याच्यात मागा. आता हे मागितलं का नाही हे सुद्धा मला माहित नाही. ठीक आहे, आता त्याच्याबद्दल कोर्टामध्ये कदाचित त्यांना हजर केल्यानंतर लक्षात येईल की त्यांच्या विरोधात काही पुरावे आहेत की काय, त्याच्याबद्दलचा उलगडा होईल. पण शंभूराजजी, एक सांगा की याच्या आधी म्हणजे तुम्ही गृहराज्यमंत्री आहात, आधीचे गृहमंत्री जे होते त्यांच्यावर सुद्धा अशा प्रकारे आरोप झाले, त्याच्यानंतर त्यांची सीबीआय चौकशी करावी असं कोर्टानं म्हटलं आणि तुम्हाला राजीनामा घ्यावा लागला गृहमंत्र्यांचा आणि त्याच्यानंतरचा पुढचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. आता राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांना जेव्हा अटक होते तेव्हा त्यांच्या मंत्रिपदाचं काय हा प्रश्न सुद्धा विचारला जातोय, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ऐका ना, अजून कुठं अधिकृत सांगितलंय की माननीय मंत्री महोदय नवाब मलिक साहेबांना अटक केलेली आहे म्हणून? मी हेच म्हणतोय की कदाचित त्यांना सकाळी 4:30 वाजता त्यांच्या निवासस्थानामधनं चौकशीसाठी नेलेलं आहे. त्यामुळे कदाचित समजा त्यांना काही त्रास झाला असेल किंवा प्रकृतीमध्ये असेल, ते जर त्यांनी सांगितलं असेल तरी सुद्धा ते वैद्यकीय तपासणीला नेऊ शकतात ना. त्यामुळे जोपर्यंत केंद्रीय यंत्रणा अधिकृत प्रेस रिलीज देऊन किंवा अधिकृत त्यांचा एखादा प्रवक्ता जोपर्यंत सांगत नाही की आम्ही माननीय मंत्री महोदय नवाब मलिक साहेबांना अटक केलेली आहे, तोपर्यंत त्यावर बोलणं योग्य होणार. बरं, ठीक आहे. पण जर समजा अटक झाली, अधिकृतपणे सांगितलं गेलं, तर महाविकास आघाडी सरकारची पुढची भूमिका काय असू शकेल? नाही, जर तर त्या प्रश्नाला उत्तर देण्याची साहेब आता ही वेळ नाही. परंतु मी एवढंच सांगेन की महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही सर्व तिन्ही घटक पक्ष एकत्र आहोत, एका विचारानं एकत्रपणानं आम्ही काम करतो आहोत आणि महाविकास आघाडीतल्या कोणाही घटकावरती जरी संकट अशा पद्धतीनं जाणीवपूर्वक आणलं गेलं तर आम्ही सर्वजण मिळून निश्चितपणानं एकत्रपणानं त्याच्यामध्ये काम करू. ठीक आहे, धन्यवाद शंभूराजजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर आताची या घडीची सर्वात मोठी बातमी, राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना अखेर ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे. जमीन व्यवहाराच्या प्रकरणी ही अटकेची कारवाई करण्यात आल्याचं कळतंय. खरं तर याच्या आधी काही दिवसांपूर्वी ईडीनं मुंबईसह अनेक भागामध्ये छापेमारी केलेली होती आणि त्यात दाऊद इब्राहिमच्या भावाची सुद्धा चौकशी करण्यात आली होती आणि याच अंडरवर्ल्ड कनेक्शनच्या अनुषंगानं त्यांची चौकशी केली जात असल्याची बातमी सकाळपासून माध्यमांमध्ये येत होती आणि अखेर 8 तासांच्या चौकशीच्या नंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आलेली आहे आणि नवाब मलिक यांना आता जे हॉस्पिटलमध्ये मेडिकल चेकअपसाठी घेऊन गेलेली आहे. ईडीची टीम आणि पोलीस सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळे कदाचित त्यांना आजच किंवा उद्या पण न्यायालयाच्या समोर हजर केलं जाऊ शकतं, PMLA कोर्टाच्या समोर हजर केलं जाऊ शकतं अशी माहिती सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचते. तेव्हा या घडीची सर्वात मोठी बातमी, राज्यातले दिग्गज नेते कॅबिनेट मंत्री अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे. स्वाती लोखंडे डोके आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, आपण थेट जातोय. स्वाती, आता तुमच्यासोबत काही कार्यकर्ते दिसत आहेत. अटकेची बातमी आल्याच्या नंतर स्वाभाविकपणे या सगळ्यांच्या मनात रोष असू शकतो, काय त्यांच्या भावना आहेत? नक्कीच या क्षणी खरं तर अटक झाल्यानंतर अनेकदा संभ्रम होता की अटक झाली की नाही, नेमकं काय झालंय आणि त्यानंतर आता अटक झाली आहे. त्यामुळे या क्षणी तुमची काय भावना आहे? तुम्ही इथून जाणार नाही जाणार, काय करणार? अटक व्हायला आमचा नेता फक्त नेता का दिसतो? भाजपचे एवढे लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत, भाजपच्या एवढ्या लोक त्यांच्या ईडी का पाठवा, तिकडे पाठवा ना, UP ला पाठवा, सगळे तुम्हाला तिकडेच काय मिळतील. छोडेंगे नाही हम लोग, यहाँ से हिलेंगे नाही. आम्ही रस्त्यावरतीच थांबणार आहे जोपर्यंत नवाब भाईंना गली से आणणार नाही, आम्हाला दाखवणार नाही. आम्हाला या बायकांच्या भावना, या महिलांच्या भावना आपण जाणू शकतो, पण एकेकीने जर सांगितलं तर कदाचित सोपं होईल ऐकायला. काय भावना आहे? मी काय बोलते, नवाब मलिक साहेब आमच्या बरोबर पाठवून द्या. नाही पाठवलं तर आम्ही रात्रभर 2 दिवस 4 दिवस इथंच राहणार, आम्ही कुठं जाणार नाही. आमचा नेता हा चांगला आहे.
ना मगाशी रस्त्यावर बसल्या होत्या, जेव्हा पोलिसांनी याला बाहेर काढायचा प्रयत्न केले तेव्हा या थेट रस्त्यावर बसल्या होत्या. त्यामुळे आता जोपर्यंत नवाबभाईंना सोडत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर बसून राहणार. बस नवाबभाईंना सोडा, नवाबभाईंना सोडा. बरं, तुमची काय भावना या क्षणी? नवाबबाईंना जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत आम्ही सगळ्या महिला इथेच थांबणार आहोत, जोपर्यंत सोडत नाहीत तोपर्यंत. तुम्ही काय म्हणताय? हा, माझे पण तेच इच्छा आहे. नवाब मलिक भाईसारखे भाईच नाही कुठे, नेताच असायला मिळणार नाही आम्हाला. पहिलं सांगते तुम्हाला, लवकरात लवकर सोडणे त्यांना, नाहीतर आम्ही इथलं उठणारच नाही. रात्रंदिवस बसून राहणार, इथं उपासना करणार आम्ही. नवाब मलिक यांच्या या समर्थक महिला ज्यांच्या आपण भावना जाणून घेतोय, खरं तर एकाच वेळेला सगळ्याजणी व्यक्त होतात त्यामुळे कदाचित कठीण होत असेल ऐकून घेणं, पण त्या सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की जोपर्यंत निर्णय घेत नाही किंवा जोपर्यंत नवाब मलिक यांना सोडलं जात नाही, त्यांच्या समोर आणलं जात नाही, तोपर्यंत ते जाणार नाहीयेत. तेव्हा आणखी काही लोकांकडे जाणून घेऊया. तुम्ही आता इथे आंदोलन करताय, कधीपर्यंत असंच आंदोलन करत राहणार? आता तर अरेस्ट झाले. आता त्यांना अरेस्ट झालेली आहे. आमचं आंदोलन नेहमीच असणार आहे, कारण आमच्या नेत्याला जाणून बुजून पूर्ण हा महानगरपालिकेचा हा इलेक्शनचा मुद्दा एवढा मोठा समोर आहे आणि हा बीजेपीला जो समोर जाणारा नेता आमचा पूर्ण सक्षमपणे खंबीरपणे त्याला पूर्ण प्लॅनिंग करून पुरा एजेंडा तयार करून आमच्या नवाबबाईला कुठे ना कुठे बदनामी करून लोकांच्या नजरेमध्ये कुठे ना त्यांच्या प्रतिमा खराब करण्यासाठी हे सगळं षडयंत्र चालू आहे. आणि या भावना आपण जाणून घेतोय की काय आहे नेमकं यांचं म्हणणं. यांचा राग यांचा रोष हा यांच्या बोलण्यात व्यक्त होतोय. विलास, नक्कीच प्रचंड संताप आहे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जी अटकेची कारवाई झाली आहे त्याच्यानंतर. आणि आपण या सगळ्या महिला कार्यकर्त्यांच्या भावना ऐकल्या, पण ज्यांनी आता टीव्ही ऑन केलेला असेल त्यांच्यासाठी या घडीची सर्वात मोठी बातमी. राज्याचे बडे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक मंत्री कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अखेर अटक करण्यात आलेली आहे. सकाळी त्यांना ईडीनं चौकशीसाठी बोलवलं आणि त्यानंतर 8 तास त्यांची कसून चौकशी करण्यात आली. अखेर वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना अटक करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. पण नवाब मलिक यांनी सुद्धा नहीं झुकेंगे और लढेंगे असं म्हणत ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर येताच घोषणा दिली आणि आपली जी भावना आहे ती व्यक्त केलेली आहे. पण नवाब मलिक यांच्या अटकेच्या या कारवाईच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र तीव्र संताप व्यक्त केला जातोय. आणि एका बाजूला आपण बघतोय नवाब मलिक जेव्हा बाहेर आले, ईडी कार्यालयाच्या बाहेर आले, तेव्हा नहीं झुकेंगे असं म्हणत लढेंगे असा त्यांनी नारा दिला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी आता जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केलेली आहे. नवाब मलिक हे सध्या जे रुग्णालयात दाखल झालेले आहेत, त्यांची मेडिकल केली जाते, त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते आणि त्यानंतर त्यांना कदाचित आज संध्याकाळपर्यंत न्यायालयामध्ये हजर केलं जाऊ शकतं अशी माहिती सुद्धा आपल्याला सूत्रांकडून मिळते. अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि दाऊद इब्राहिमचा भाऊ याच्यासोबतच्या संबंधांच्या अनुषंगानं, त्याच्यासोबतच्या व्यवहाराच्या संबंधानं त्यांची चौकशी करण्यात आल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलेलं होतं. आणि अखेर त्याच जमीन व्यवहाराच्या प्रकरणामध्ये नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गृहमंत्री राहिलेले अनिल देशमुख हे सध्या जेलमध्ये आहेत आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी एक नेते ईडीच्या रडारवर, ज्यांना आता ईडीनं अटक केलेली आहे. नवाब मलिक यांना सुद्धा अटक ईडीनं केल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सकाळपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या दुरुपयोगाच्या संदर्भातला आवाज उठवला जात होता, त्याच्याबद्दलचा रोष संताप व्यक्त केला जात होता. आणि आता सुद्धा ईडी कार्यालयाच्या बाहेर काही अंतरावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सकाळपासूनच जमले आणि त्यांनी ईडीच्या या संपूर्ण कारवाईच्या बद्दलचा रोष व्यक्त करायला सुरुवात केलेली आहे. पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे ईडी कार्यालयाच्या बाहेर. सीआरपीएफचे सुद्धा जवान तिथं तैनात करण्यात आलेले आहेत आणि सध्या ईडीच्या सूत्रांकडून जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्याचं या क्षणी समोर येत आहे. निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणातली ही मोठी बातमी आहे. राज्यातले एक बडे नेते कॅबिनेट मंत्री असलेले नवाब मलिक यांना जे हॉस्पिटलमध्ये आता वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेलेले आहेत आणि त्यावेळची ही थेट दृश्य आता आपण बघतोय. जे हॉस्पिटल हे सरकारी हॉस्पिटल आहे आणि अटकेची कारवाई केल्याच्या नंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी ईडीनं त्यांना जे हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे आणि
ज्या गाडीमध्ये नवाब मलिक यांना पोलीस घेऊन गेलेले होते, ईडीचे अधिकारी घेऊन गेलेले होते, ही तीच गाडी आहे आणि जे हॉस्पिटलच्या बाहेर सुद्धा पोलिसांनी कडक बंदोबस्त लावलेला आहे. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी पोलीस खबरदारी घेत आहेत. ईडीचे अधिकारी सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. नवाब मलिक यांची वैद्यकीय चाचणी केल्याच्या नंतर त्यांना न्यायालयाच्या समोर हजर केलं जाऊ शकतं अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते आणि त्याच्या पुढे नेमकं काय होणार, कारण नवाब मलिक यांच्यावरती नेमके कुठले गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, त्यांच्यावरती नेमका काय आरोप आहे याच्याबद्दलचा पूर्ण तपशील अजून ईडीकडून देण्यात आलेला नाहीये. पण ईडीकडून त्याच्याबद्दलची अधिकृत घोषणा झाल्याच्या नंतर हे स्पष्ट होईल की ईडीनं त्यांना अटक करत असताना त्यांच्यावरती नेमके काय आरोप लावलेले आहेत, कुठल्या प्रकरणामध्ये त्यांना ही अटक करण्यात आलेली आहे आणि त्या प्रकरणात त्यांचा रोल नेमका काय होता, त्यांच्यावरती आरोप नेमके काय आहेत आणि त्यांना कुठल्या कलमाच्या अंतर्गत ही अटक करण्यात आलेली आहे. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं हे ईडीच्या अधिकृत प्रेस नोट आल्याच्या नंतरच किंवा अधिकृतपणे त्यांनी सांगितल्यानंतरच समोर येईल किंवा न्यायालयामध्ये आता त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील तेव्हा माध्यमांपर्यंत त्या पोहोचणार आहेत. त्यामुळे या घडीची महाराष्ट्राच्या राजकारणाला एक निश्चितपणे खळबळ उडून देणारी ही घटना म्हणावी लागेल. राज्यातले बडे नेते ज्यांनी आतापर्यंत राज्य सरकारच्या वतीनं विरोधकांवर, केंद्र सरकारवर तुफान हल्ला चढवलेला होता, एनसीबी विरुद्ध नवाब मलिक असा जोरदार संघर्ष सुद्धा दिवाळीच्या सगळ्या काळामध्ये झालेला होता आणि त्याच नंतर नवाब मलिक यांच्यावरती गंभीर आरोप करण्यात आलेले होते. अंडरवर्ल्ड कनेक्शन, त्यांचा अंडरवर्ल्ड मुंबई बॉम्बस्फोटातल्या आरोपींच्याकडून त्यांनी घेतलेली जमीन प्रकरण असेल, अशा अनेक आरोपांच्या फैरी त्यांच्यावरती झडलेल्या होत्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीच्याच दरम्यान आपण बघितलं एक पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरती जमीन व्यवहाराचे, अंडरवर्ल्ड कनेक्शनचे आणि मुंबई बॉम्बस्फोटातल्या आरोपींच्या सोबत जमीन व्यवहाराचे गंभीर आरोप त्यांच्यावरती केलेले होते आणि आपण त्याच्या संदर्भातल्या सगळे कागदपत्र, सगळे पुरावे हे संबंधित यंत्रणांना देऊ असं सुद्धा सांगितलेलं होतं. आणि अखेर गेल्या काही दिवसामध्ये ज्या सातत्यानं धाडी पडत होत्या ईडीच्या, त्याची आजची ही कारवाई. तुषार उपनवार आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. आपण थेट तुषारकडे जाऊया. तुषार, आता तुम्ही कुठे आहात आणि काय अपडेट तुमच्याकडे आहेत आता? विलास, सध्या आम्ही जे रुग्णालयाच्या परिसरात उभा आहे आणि या ठिकाणी नवाब मलिकांच्या या ठिकाणी आरोग्याची चाचणी सुरू आहे. त्यांचं मेडिकल झाल्यानंतर त्यांना स्पेशल पीएमएलए जे कोर्ट आहे ते ईडीच्याच कार्यालयामध्ये हे कोर्ट असतं, त्या ठिकाणी नवाब मलिकांना त्या ठिकाणी हजर केलं जाईल. आता आपण व्हिज्युअल पाहत असाल तर त्या दृश्यामध्ये नवाब मलिक आता त्यांचं या ठिकाणी मेडिकल होऊन आता ते बाहेर पडत आहेत आणि नवाब मलिक आता बाहेर पडल्यानंतर पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये त्यांना या ठिकाणी बाहेर काढले जाते. नवाब मलिकांसोबत सीआयएसएफ असेल, सीआरपी असेल, का 2 तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. त्याचसोबत या ठिकाणी मुंबई पोलिसांचं पथक देखील आहे, कारण की माध्यमांची मोठी गर्दी त्या ठिकाणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवरती नवाब मलिकांना आता विलास काही वेळात त्या ठिकाणी स्पेशल पीएमएलए कोर्टात हजर केलं जाईल या ठिकाणी आणि त्यानंतर या ठिकाणी नवाब मलिकांना या ठिकाणी हजर केल्यानंतर ईडी त्या संदर्भातली त्यांची या ठिकाणी जी चौकशी झाली ती कोर्टामध्ये सांगेल आणि त्यांच्या या ठिकाणी कोठडीची मागणी करेल. नेमका त्यांना कोर्टामध्ये किती दिवसाची कोठडी मिळते हे पाहणं महत्वाचं करणार आहे. मात्र ज्या प्रकारे नवाब मलिकांची 8 तासांची चौकशी झाली, 8 तासानंतर त्यांना अटक केली आणि अटक केल्यानंतर आता नवाब मलिकांना कोर्टात जेव्हा पण तुषार हे सांगा, तुम्हाला काही सूत्रांकडून ही माहिती मिळाली का? 8 तास ईडीने चौकशी केल्याच्या नंतर अटकेची ही कारवाई करण्यात आली आहे. या 8 तासामध्ये ईडीच्या हाती काही धागेदोरे लागले असतील, त्याच्याबद्दलची काही माहिती मिळाली आहे? विलास, ईडीच्या हाती या ठिकाणी खूप महत्वपूर्ण धागेदोरे लागलेले आहेत, कारण की ईडीने यापूर्वी गेले 8 दिवस इक्बाल कासकर यांची चौकशी केलेली आहे आणि आता ईडीला नवाब मलिकांकडून आणखी माहिती बाहेर काढायची आहे. तुषार, मी तुम्हाला थांबवतोय. चंद्रकांत पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष बोलतात, आपण थेट जातो. ईडीने आता महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर कॅबिनेट मिनिस्टर म्हणून राहण्याचा त्यांना कोणताही नैतिक आणि कायदेशीर दोन्ही अधिकार नाही. मी आपल्या माध्यमातून ही मागणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे करतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ही खूप मोठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसारख्या परखड नेतृत्वाची परंपरा असणारे आहेत, ते तातडीने हा निर्णय करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. अन्यथा भारतीय जनता पार्टीला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल.
प्रत्येक गोष्ट हे सरकार आंदोलन केल्याशिवाय मान्य करत नाही. अनिल देशमुखांच्या राजीनाम्याच्या वेळेला हेच झालं आणि त्यामुळे पहिली मागणी मीही करतो. दुसरं, आता कशाची वाट पाहताय? एक मंत्री तुमचे एका मुलीने आत्महत्या करण्याच्या प्रकरणात गेले, एक मंत्री तुमचे जेलमध्ये आहेत की जे राज्याचे गृहमंत्री होते, ज्या गृह खात्याने महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला कायदा सुव्यवस्थेचा विश्वास द्यायचा असतो. तुमचे मुंबईसारखं संपूर्ण जगातलं प्रसिद्ध शहर, पोलीस डिपार्टमेंट जगामध्ये नंबर 2 मुंबई, त्याचे कमिशनर हे काही काळ परागंदा होते आणि त्यानंतर आता त्यांच्यावर केसेस चाललेल्या आहेत. तुमचे एक पोलीस अधिकारी सचिन वाझे जेलमध्ये आहेत. तुमचे एक मिनिस्टर ईडीची नोटीस आली त्याला अजूनही हजर होत नाही आहेत. एका क्षणाला ईडीला सक्तीने त्यांना हजर करावं लागेल. तुमच्या एका मिनिस्टरचा अलिबागचा 100 कोटीचा रिसॉर्ट तोडण्याची केंद्रीय पर्यावरण खात्याची ऑर्डर निघाली. तुमच्या एका नेत्याचा बंगला तोडणार होते तर त्यांनी स्वतःच तोडून टाकला. तुमच्या औरंगाबाद जिल्ह्यातले आणखीन एका मिनिस्टरच्या मुलावर जमीन अपहरण या विषयामध्ये जमिनीच्या बाबतीत फसवणूक केल्याप्रकारे गुन्हा दाखल झाला. तुमच्या एका मंत्र्याच्या 2 बायका आहेत जे हिंदू कोडमध्ये बसत नाही, निवडणूक कायद्यामध्ये बसत नाही, पण त्याच्या 2 बायका, कारण त्याने ओपनली मान्य केलं आणि हे मान्य केलं की तिला माझ्यापासून 2 मुलं झालेली आहेत. आता ही यादी म्हणजे मला दम लागला यादी वाचताना. तर एवढ्या सगळ्यानंतरही तुम्हाला असं वाटत नाही की बा हे सगळं आता कोलमडत चाललेलं आहे. पण बाकी काय चालायचं ते चालू दे, परंतु ज्या ज्या मंत्र्यांवर अशा प्रकारचे आरोप होऊन नुसते आरोप न राहता अटक होईल त्या प्रत्येकाला राजीनामा द्यावा लागेल. ह्या राज्याची ती परंपरा आहे. शिवाजीराव पाटील निलंगेकर असतील, बाबासाहेब भोसले असतील, अशांनी कोर्टाने साधे स्ट्रिक्चर पास केले. ज्यावर कोर्टाने स्ट्रिक्चर 27 महिन्यामध्ये 27 वेळा पास केले. मी आजच एक 22 पानी नोट तयार केलेली आहे की ह्या सरकारने घटना कुठे कुठे तोडली, घटना कुठे कुठे पायदळी तोडवली, त्याची एक 22 पानी माझी नोट तयार झाली. ती नोट पुन्हा एकदा ती राष्ट्रपती राजवटीसाठी नाही आहे, पण एका आमच्या नेत्याला एका शिबिरामध्ये तो विषय मांडण्यात आला. म्हणून मग लिहायला गेलो 22 पानं झाली. आणि त्यामुळे अशा प्रकारची परंपरा महाराष्ट्राची आहे की कोर्टाने स्ट्रिक्चर पास केले. आता परवा तर ऑन पेपर आलं की 12 आमदारांच्या निलंबनामध्ये सरकार घटनाबाह्य वागलं. घटनाबाह्य. आता त्याच्यापेक्षा आणि काय पाहिजे मला काही कळत नाही. दादा हिंदी में प्रतिक्रिया दे दीजिए. आज महाराष्ट्र के कैबिनेट मिनिस्टर नवाब मलिक को फाइनली ईडी ने गिरफ्तार किया. अब इस गिरफ्तारी के बाद उन्होंने इस्तीफा देना चाहिए. यह महाराष्ट्र की परंपरा है. इस प्रकार का कानून भी है कि जब कोई मिनिस्टर पर आरोप लगते हैं और आरोप इतने हैं कि उसमें गिरफ्तारी होती है, अब ये विषय शुरू हो जाएगा कि नहीं वो अभी तो गिरफ्तारी हुई है अब और आगे चलना है वगैरह वगैरह. ये नैतिकता है. और ये महाराष्ट्र की परंपरा है. 2 चीफ मिनिस्टर इस प्रकार से गए तो नवाब मलिक के ईडी गिरफ्तारी के बाद उन्होंने इस्तीफा देना चाहिए. लेकिन महाराष्ट्र के मंत्रिमंडल की एक बड़ी लिस्ट बनती है जो पढ़ते पढ़ते मुझे भी थकावट आती है. एक मिनिस्टर एक लड़की के आत्महत्या के कारण उसको रिजाइन करना पड़ा. दूसरे मिनिस्टर स्टेट के होम मिनिस्टर वो जेल में है. मुंबई के कमिश्नर कुछ दिन वांटेड थे, बाद में अब उन पर केसेस चल रही है. राज्य के डीजी को परसों इस्तीफा देना पड़ा. फिर एक मिनिस्टर ने ये मान्य किया कि मेरी 2 पत्नियां हैं और दूसरे पत्नी को मुझसे 2 बच्चे हुए हैं. किसी एक मिनिस्टर का एक रिसॉर्ट 100 करोड़ का तोड़ने की केंद्रीय पर्यावरण डिपार्टमेंट ने ऑर्डर निकाले. कितने नाम मैं बताऊँ, मैं थक जाऊंगा बताकर. ये क्या चल रहा है, कैसे सरकार चला रही है. लेकिन एक अलग विषय है कि जिनको गिरफ्तारी हुई है उन्होंने तो इस्तीफा देना पड़ेगा. राष्ट्रपती राजवटीला तुम्ही आता उल्लेख केला, मागणी करते तुम्ही? नाही, मैं प्रेसशी बोलताना मी खूप सावध असतो. मी असं म्हटलं की आमच्या एका नेत्याला एका शिबिरामध्ये गेल्या 27 महिन्यामध्ये ह्या सरकारने घटना किती वेळा पायदळी तोडवली याची एक नोट हवी होती. ती करता करता 22 पानं झाली. जी 22 पानं झाल्यानंतर मला धक्काच बसला की बाबा एका बाजूने
एक रांग लागलेली यांची, तू जातो का आधी कमी जातो, कारण उशिरा गेलं तर चांगली कोठडी मिळणार नाही. त्यामुळे पहिलं मी जातो बाबा, म्हणजे चांगली कोठडी मला मिळेल अशी रांग लागलेली. दुसऱ्या बाजूने 22-50 झाली, लिहिताना थकलो मी, घटना तोडल्याचे उदाहरण. हे मी तुम्हाला काय माझ्याकडे आहे, काय घडणार आहे वगैरे सांगितलं. याचा अर्थ मी राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करणार आहे वगैरे असं काही नाही. दादा, आज ईडी कार्यालयातून जेव्हा नवाब मलिक बाहेर येत होते तेव्हा त्यांची देहबोली एक वेगळं सांगत होते. हसत ते बाहेर आले, त्यांनी वज्रमूठ कार्यकर्त्यांना दाखवली. काय ह्याला आमच्या मराठीमध्ये ग्रामीण भाषेमध्ये कोडगेपणा म्हणतात. पड्या फिर भी मेरी टांग ऊपर. पण दादा, आता राष्ट्रवादी आंदोलन करते, मुंबईत केलं, आज पुण्यात पण करते. राष्ट्रवादी आम्ही रस्त्यावर उतरणार ह्या ईडीचा गैरवापर. बाबासाहेब आंबेडकरांची घटना यांना मान्य नाही. ज्या घटनेमध्ये 1000 वर्ष हा देश चालवताना काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे लिहिलं आहे. त्यातच राज्य आहे, केंद्र आहे, संबंध आहेत, हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, ईडी आहे, CBI आहे, रिझर्व्ह बँक आहे, निवडणूक आयोग आहे. त्यांना काही मान्यच नाही. एखादा निर्णय कोर्टात त्यांच्या विरुद्ध गेला की म्हणतात की कोर्टाने पार्शालिटी केली. एखादा निवडणुकीचा निकाल यांच्या विरुद्ध लागला म्हणतात की निवडणूक आयोग विकलं गेलं. एखादा यांच्यावरचा गुन्हा सिद्ध झाला जो देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, तर हे म्हणणार की बा हे आमच्यावर राग काढतात. आणि त्यामुळे घटना मान्य नसली की अराजकतेकडे देश न्यायचा असतो. कारण घटनेमध्ये देश सौहार्दाने चालणं आहे, तर त्यांना मान्यच नाही आहे. त्यामुळे ते अराजकतेकडे नेणार देश. आणि केंद्रीय नेतृत्व याच्यासोबतच सातत्याने एक आरोप केला जातोय, ह्या सगळ्या ज्या कारवाया आहेत त्या केवळ आणि केवळ राजकीय द्वेषापोटी केल्या जातात. सकाळपासून 4 वेळा मी म्हटलं की याच्या विरुद्ध कोर्टात जाता येतं. ते कोर्टात कसं जाता येतं हे मार्गदर्शन करायला मी तयार आहे. वकील सुद्धा मी द्यायला तयार. ग्रुपचा नंबर कोणा? मी म्हटलं 10 तारीख पण मी म्हटलं पुन्हा म्हणतो की पुढच्या नंबर आता माझा लावा, यासाठी धाडपड चालले. कारण नंतर कोठडी चांगली राहणार नाही. 10 तारीख पण तुमची फायनल होती, मग असं काय 10 तारखेचा अंदाज? 10 तारखेच्या बाबतीमध्ये मी सर्वसामान्य माणूस जे विश्लेषण करेल ते केलं की काही व्हायचं असेल तर देशामध्ये एवढ्या मोठ्या निवडणुका सुरू असताना होणार नाही. ते 10 तारखेनंतर इतकंच माझा एक सामान्य माणसाचा ठोकताळ आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा नवाब मलिक यांनी आपल्या मंत्रिपदाचा, अशी मागणी केलेली आहे. त्यामुळे भाजपनं लगेचच नवाब मलिक यांना अटक होताच आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि राजीनामा घेतला नाही तर आपण रस्त्यावर उतरू असा इशारा सुद्धा राज्य सरकारला दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीनं नवाब मलिक यांच्या राजीनामा मंत्रिपदाचा घ्यावा अशी मागणी केलेली आहे. कारण ईडीने त्यांना अटक केलेली आहे. नैतिकतेच्या दृष्टीनं नैतिकतेच्या आधारावर हा राजीनामा घेतला जावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्या मंत्रिपदाचं काय होतं ते बघावं लागेल. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची एक अतिशय महत्त्वाची बैठक सुरू झाल्याचं सुद्धा कळत आहे. पण राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियेला सुद्धा सुरुवात झालेली आहे. नवाब मलिक यांना अटक केल्याच्या नंतर भाजपच्या आणि सरकारमधल्या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया आल्यात आपण बघूयात. अनिल देशमुख के बाद अब नवाब मलिक जेल में रवाना. अनिल परब को अब इंतजार करना है. उद्धव ठाकरे जी के जो घोटालेबाज नेता मंत्री है उन सबको घोटाले का हिसाब देना पड़ेगा. कितनी भी दादागिरी, माफियागिरी, पुलिस का दुरुपयोग फिर वो संजय राउत या उद्धव ठाकरे करेंगे. किरीट सोमैया और भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र को घोटाले मुक्त करके रहेगी. तर किरीट सोमय्या यांनी पुन्हा आणखी एका मंत्र्याला इशारा दिलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 मंत्री जेलमध्ये गेल्याचं सांगत यापुढेही आपण या भ्रष्ट नेत्यांच्या विरोधात आवाज उठवू असा इशारा दिलेला आहे. किरीट सोमय्या यांनी सातत्यानं या मंत्र्यांच्या विरोधात अनेक तक्रारी केलेल्या होत्या. त्यांच्यावर कारवाई होणार याच्याबद्दलचे संकेत सुद्धा दिलेले होते आणि अखेर तशा प्रकारची कारवाई होताना सुद्धा दिसते. आधी राज्याचे गृहमंत्री असलेले अनिल देशमुख यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि ते सध्या जेलमध्ये आहेत. यानंतर
आता नवाब मलिक यांना ईडीनं अटक केलेली आहे। त्यामुळे भाजपनं लगेचच त्यांची अटक झाल्याबरोबर त्यांच्या राजीनाम्याची मागणी करायला सुरुवात केलेली आहे। जर त्यांचा राजीनामा घेतला नाही तर आपण त्याच्याबद्दलचा आवाज उठू, रस्त्यावर उतरू असा इशारा सुद्धा भाजपकडून देण्यात आलेला आहे। पण ज्यांनी आता टीव्ही लावलेला असेल त्यांच्यासाठी या घडीची सर्वात मोठी राजकीय बातमी, राज्याचे बडे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना 8 तासांच्या चौकशीच्या नंतर अखेर ईडीनं अटक केलेली आहे। या अटकेच्या नंतर राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेऊयात। हॅरेसमेंट आहे ना, तुम्हाला जायचंच आहे, यायचंच आहे तर तुम्ही 9 वाजता पण जाऊ शकता, सकाळी 4 वाजता कशाला पाहिजे त्याच्यासाठी? आणि आम्ही कोणीच पळून जाणारे नाही आहोत, त्यातल्या त्यात नवाबभाई तर बिलकुलच नाही। किती स्पष्ट वक्ता हे आपल्याला सगळ्यांना बघितलेलं आहे। फक्त हॅरेसमेंट करायसाठी आणि एक काहीतरी असा वारा निर्माण करायसाठी की अच्छा आता काहीतरी आम्ही गडबड करणार आहोत, त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी करतायत। काहीही होणार नाही, आम्ही सगळे एकत्र आहोत। महाविकास आघाडीचं सरकार पूर्ण 5 वर्ष कंप्लीट करणार आहे। म्हणजे दबाव तंत्र केंद्र सरकार वापरते आहे महाविकास आघाडीच्या विरोधात, या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेधच करतो आणि आम्ही भक्कमपणे नवाब मलिक साहेबांच्या सोबत आहोत। मी आज सकाळी पण ट्विट केलं की आम्ही महाविकास आघाडीमध्ये तुम्ही दुफळी निर्माण करू शकत नाही, आम्ही सगळेजण एकत्र आहोत आणि महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्ष पूर्ण करणार आहे। कई महीनों से नवाब मलिक जी हो गए या महाविकास आघाड़ी के कई मंत्रियों का नाम इस तरीके से मीडिया में चलाया जा रहा है। अब भारतीय जनता पार्टी के कई नेता उस नाम को एक एक करके बता रहे हैं। तो इस तरीके की कार्रवाई, दुश्मनी की कार्रवाई का कहीं पे भी समर्थन नहीं होता है। अगर कहीं किसी ने गलती की हो तो बात अलग है, लेकिन गुस्से में आके इस तरह की कार्रवाई करना ये ठीक बात नहीं है। पूरी महाविकास आघाड़ी जो है वो नवाब मलिक के साथ है, पूरी महाराष्ट्र की जनता जो है वो नवाब के साथ है और इस तरीके की जो कार्रवाई है उसका हम निषेध करते हैं। हे केवळ सुडाचं राजकारण आहे। त्यांनी जे या सरकारची जी पापं आहेत ती बाहेर काढत होते म्हणून त्यांना अटक केलेली आहे। हे अशा रीतीचं सुडाचं राजकारण हे सातत्यानं ते करत राहणार, याचं कारण RSSने त्यांना तेच शिकवलेलं आहे। त्यांच्या शाखेवर दुसरं काही शिकवलं जात नाही। नथुरामचं आयडियॉलॉजी घेऊन, नथुरामचा विचार घेऊन ते सरकार चालवतात, हे अतिशय चुकीचं आहे। हे मला हे या देशाचं संबंध राजकारण कुठल्या थराला हे पोचलेलं आहे, पोचू इच्छितात हेच मला कळत नाही। याच्या विरोधी हा नवाब मलिकांचा प्रश्न नाही आहे, हा सगळ्यांचा प्रश्न आहे, या देशातल्या लोकशाहीचा प्रश्न आहे। ज्या तऱ्हेने ईडीचा वापर केला जातोय ही अतिशय, ज्या अनेक सरकारी संस्थांचा वापर ज्या पद्धतीने होतोय ही अतिशय गंभीर बाब आहे असं मी समजतो। राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्याच्या नंतर नवाब मलिक यांनी पहिलं ट्विट केलेलं आहे। नवाब मलिक ट्विटच्या माध्यमातून काय म्हणतायत आपण जाणून घेऊयात। नवाब मलिकांनी या आधी ट्विट केलं होतं आणि आता लढेंगे, जीतेंगे और सबको एक्सपोज करेंगे असं म्हणत नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलेला आहे असं म्हणावं लागेल, किंवा आपला आक्रमकपणा पुन्हा त्यांच्या या ट्विटमधून दिसतोय। लढेंगे, जीतेंगे और सबको एक्सपोज करेंगे असं म्हणत नवाब मलिक यांनी अटकेच्या नंतर त्यांच्या विरोधकांना इशारा दिलेला या ट्विटमधून दिसतोय। याच्या आधी सुद्धा ते बाहेर आले, त्यांनी वज्रमुठ बांधली आणि घोषणा दिली की झुकेंगे नहीं, तर तशाच प्रकारचा पुन्हा एकदा त्यांनी ट्विट केले, लढेंगे, जीतेंगे और सबको एक्सपोज करेंगे असं म्हणत नवाब मलिक यांनी आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत। अटक झाल्याच्या नंतर सुद्धा आपण लढू आणि जिंकू आणि पुन्हा सगळ्यांना एक्सपोज करू असं म्हणत नवाब मलिक यांनी आपले आक्रमक इरादे स्पष्ट केलेले आहेत। राज्याचे मंत्री नवाब मलिक यांची तब्बल 8 तास चौकशी केल्याच्या नंतर ईडीनं त्यांना अटक केलेली आहे। काही वेळातच त्यांना PMLA कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि त्यानंतर स्पष्ट होईल की नवाब मलिक यांच्यावरती ईडीनं कुठले नेमके आरोप लावलेले आहेत, कुठल्या आरोपांच्या अंतर्गत, कुठल्या कलमांच्या अंतर्गत त्यांना अटक करण्यात आलेली आहे, कुठल्या जमीन व्यवहारामध्ये त्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा जो आरोप केला जात होता त्याच्याबद्दलचे काय धागेदोरे हे ईडीला सापडलेले आहेत। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत।
प्रशांत, तुम्ही आता सध्या कुठे आहात आणि तुमच्याकडे या संदर्भातल्या काय अपडेट्स आहेत आणि नवाब मलिक यांच्यावर पुढची कारवाई नेमकी कशी होईल, कोर्टात कधीपर्यंत त्यांना हजर केलं जाईल? विलास, तब्बल 8 तासाच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. मी आता ईडी कार्यालयाच्या इथे आहे. आपण हाच आहे तो खरं तर चिरेबंदी वाडा ज्याला आपण म्हणताय, ज्या दगडी बिल्डिंग याच्या 4थ्या मजल्यावर यांची सकाळ 7 पासून चौकशी सुरू होती. तब्बल 8 तास ही चौकशी सुरू होती आणि त्यानंतर आपण बघतोय की CISF आणि बंदोबस्त तितकाच मोठा आहे, प्रत्येक ठिकाणी आहे आणि या ठिकाणचा सगळाच परिसर जो आहे तो निर्मनुष्य केला. या ठिकाणी फक्त सुरक्षा रक्षक आणि कर्मचारी एवढेच दिसत आहे. लोखंडी बॅरिकेड्स लावले आलेले आहेत. आता जरी त्यांना मेडिकलसाठी नेण्यात आलं असलं तरी याच ठिकाणी त्यांना पुन्हा एकदा आणण्यात येणार आहे आणि तब्बल 8 तासाच्या चौकशी नंतर त्यांना अटक करण्यात आली. खरं तर चौकशी करत असताना म्हणजे की भेंडी बाजार, नागपाडा, भिवंडी, कुर्ला इथल्या 4 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ही चौकशी झाली. वेगळ्या प्रकारच्या प्रश्नांची सरबत्ती त्यांच्या झाली. जवळपास 70 प्रश्न त्या ठिकाणी होते, आपल्याला माहिती समजते. पण या सगळ्या विषयात सगळ्याच प्रश्नांची उत्तर त्यांना देता आली नाही म्हणून त्यांचे सहयोगी म्हणून वकिलांना सुद्धा बोलवण्यात आलं. पण त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासामध्ये त्यांना ही अटक करण्यात आली. सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी मानल्या जातात की ज्यावेळेस पक्के धागेदोरे ईडीच्या ताब्यात नसतात तोपर्यंत ते अटक करू शकत नाही किंवा करत नाही, अशी ही ईडीची कार्यपद्धती असते. आज ज्यावेळेस पहाटे CISFच्या टीमसह ईडीचे 4 अधिकारी त्यांच्याकडे गेले त्याच वेळेस हे संकेत मिळत होते की या प्रकरणाचं गांभीर्य वाढलेलं आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये दहशतवादी लोकांचा म्हणजे दहशतवादी कारवायांमध्ये ज्यांचं नाव सातत्याने येत आहे किंवा दाऊद गँग सुद्धा, तर या सगळ्यांच्या बरोबर झालेल्या वेगवेगळ्या व्यवहारमध्ये इब्राहिम कासकर असो किंवा हसीना पारकर यांच्याकडे सुद्धा ईडीने त्यांच्या घरी सुद्धा काही दिवसापूर्वी चौकशी केली होती. आज सुद्धा वक्फ बोर्डाच्या काही जमिनींच्या खरेदी व्यवहारांना 60 ठिकाणी ही सगळी चौकशी सुरू आहे. पण या पूर्ण प्रकरणामध्ये हवालाच्या माध्यमातून प्रचंड मोठा पैशाचा विनियोग झाला आहे अशा प्रकारची माहिती समोर आल्यानं या प्रकरणाचं गांभीर्य वाढलंय. नेमके कोणते पुरावे ईडीच्या हाती लागले आहे हे त्यांनी जरी गुप्तता पाळली असली तरी हवालाच्या माध्यमातून जे वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे समोर येत होते, हवाला रॅकेट चालवणारे काही जे PDM होते की त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलं होतं, ही चौकशी करण्यात आली होती. आणि यानंतर या पैशांच्या व्यवहारामध्ये बराच मोठा गडबड आहे हे एकंदरीत स्पष्ट झाल्यानंतर ही कारवाई झाली आहे. मेडिकल झाल्यानंतर त्यांना पुन्हा या ठिकाणी चौकशीला आणू शकतात. त्यांना शक्यतो प्रयत्न आहे की PMLA कोर्टामध्ये विशेष परवानगी घेऊन आजच हजर केलं जाईल, अन्यथा नाही त्यांना उद्या हजर केलं जाईल. पण ज्या पद्धतीने मेडिकलला आत्ता नेली त्यामुळे विशेष चौकशी विशेष परवानगी घेऊन आजच त्यांना कोर्टात हजर केलं जाऊ शकतं आणि याचमुळे ईडी कोठडीची त्यांना मागणी केली जाऊ शकते. येत्या दिवसांमध्ये नवाब मलिक यांच्या अडचणींमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता नक्कीच मानली जाते. कारण जर का पुरावे हातात नसताना ईडीने अटक केली तर मोठे कडक ताशेरे त्यांच्यावर ओढले जाऊ शकतात. पण पुरावे हातात निश्चित आल्यानंतर जर का अटक केली असेल तर या प्रकरणाचं गांभीर्य अजून वाढत आहे. त्यांचं मंत्रिपद जे आहे त्याचं नेमकं काय होऊ शकतं, खरं नैतिकतेच्या आधारावर ते राजीनामा त्यांना द्यावा लागू शकतो. शरद पवार यांच्याकडनं तशा सूचना त्यांना जाऊ शकतात. आणखी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका या सगळ्या विषयात सगळ्यात महत्त्वाची असते. कारण शरद पवार जरी पक्षाचे प्रमुख असले तरी मंत्रिमंडळाचे प्रमुख जे आहेत ते मुख्यमंत्री असतात आणि याचमुळे या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात. नैतिकतेच्या आधारावर आत्ता तरी हे एकच मुद्दा आता स्पष्ट दिसतोय. पण नवाब मलिक यांना ज्यावेळेस मेडिकलसाठी नेण्यात येत होतं त्यावेळेस त्यांनी ज्या प्रकारे त्यांची बॉडी लँग्वेज होती ती उत्साहजनक होती, लढण्याची होती की मी लढायला तयार आहे. एका योद्ध्याच्या आविर्भावामध्ये खरं तर त्यांनी बाहेर पाऊल ठेवलं. CISF प्रशांत, मी तुम्हाला काही क्षणासाठी थांबवतो. आता एक मोठी अपडेट येते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि गृहमंत्र्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. एका